नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या चॅनलला नाव दिलेलं आहे चेन्नई गोट फार्म प्लस कोंबडी पालन. चेन्नई कोंबडी फार्म, गावरान कोंबडी आणि गावरान शेळी. तर आपण आज शेळ्यांच्या संडासाविषयी म्हणजे पातळ हागणे, नुसतं पाण्यावानी संडास करणे, याच्यावर आपण ही माहिती घेणार आहोत. माहिती अशी की आपण रोज 2-2 घंटे जरी चारायला सोडली किंवा काहींचे असे का दिवसभर चारायला सोडतात हिऱ्यामध्ये, असं हिरवं येते खात्या त्याच्यामध्ये. आता या दिवसात पावसाच्या दिवसामध्ये नागतोडे, काही बी आळ्या किडे ही त्यांच्या पोटात जात्या. मग पोटाचं डायरेक्शन होणं, ती शेळी भुळकांडायला लागणं, पातळ लागणं, मग शेळी ती वीक व्हायला लागते. मग ती सुधरत नाही. मग शेतकरी म्हणतो काय खरं आहे शेळी पालनाचं. मग त्याच्यानं माणूस खचून जातो, कारण की खर्च करून घेतलेली राहते. 10,000ची घेतली जाते आणि 5,000ची विकायचं काम पडत. मग तो माणूस म्हणतो याच्यात काही खरं नाही. तर आपल्याला त्याच्यासाठी एकदम चांगला उपाय, संडासवर एक टायरल लिक्विड भेटतं, 50-60 रुपयाला बाटली येते. तर ती शेळीमध्ये 10 ml सकाळी आणि 10 ml संध्याकाळी द्यायचं. आता बरेच जण म्हणतील बुवा ते टायरल लिक्विड हे फक्त पोटफुगीवरच चालतं. हे तसं काही नाही, पोटफुगीवर बी चालतं आणि संडासवर बी चालतं. याचं कारण तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये पोट फुगलं म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी गडबड असल्यामुळं फुगत नाही. काहीतरी आळ्या वळ्या किडे काडे गेले म्हणूनच फुगतं. तर मग ते टायरल लिक्विडचं काम असं आहे का ते तुमचं काही गबळ म्हणजे पोटात काही गेलं घाण घोण, तर ती बरं करण्याचं काम करतं. म्हणजे मग त्याच्यामुळं ते संडासवाटी निघून जातं. मग ते त्या टायरल लिक्विडमुळं ते पुरं घाण बाहेर निघून जाते. मग ती शेळी पुरेपूर याच्यावर येते. कारण की आता आपण जर डॉक्टर बोलावला तर तो डॉक्टर येणार, कमीत कमी 300-400-500 रुपये घेऊन जाणार. मग ती 60-70 रुपयाची बाटली आणली तर तुमच्या 4-5 शेळ्याचं काम करून जाते. आणि ते थोडी बुळखंडाला लागली की लगे 10-10 ml देऊन टाकायचं. बकरा असले तर 5 ते 6 ml बघा वजनानुसार देऊन टाकायचं, क्लिअर होणार. डॉक्टर बोलायचं काम पडणार नाही. कारण की आता मी स्वतः वापरलं, मी अनुभव घेतल्याशिवाय कोणाला काही सांगत नाही. मेन शेळी आदल्या दिवशी किंवा बकरू आदल्या दिवशी बुळखंडाला लागलं, दुसऱ्या दिवशी लगे टपकन आणायचं, पाजून द्यायचं, किंवा बाटली आधी आणेल राहून द्यायची, पाजून द्यायची. पाजून दिलं, सकाळ संध्याकाळ पाजलं, दुसऱ्या दिवशी शेळी बठरा हागायला लागणार, तिसऱ्या दिवशी लेंडी हागायला लागणार. त्याच्यामुळं काही अडचण येणार नाही. माहिती आवडली, धन्यवाद.